मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आज रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रेक्षकांनो, अर्जुनने सायलीला फायनली जामीन मिळवून दिला. सायली आता तिच्या घरी गेली आहे बरं का. आणि कुठल्या बेसिसवर सायलीला जामीन मिळाला हे त्यांनी आता दाखवलंय पूर्ण डिटेलमध्ये. ऐका तर, अर्जुनने आता त्या सोनलचा जन्माचा दाखला कुठून आणला हा प्रश्न पडला होता आपल्या सगळ्यांनाच. तर अर्जुनने सरकारी हॉस्पिटलमधनं आणलाय जिथे या सोनलचा जन्म झाला होता. सोनलचं खरं नाव अर्चना आहे बरं का प्रेक्षकांनो. बघा तर, अर्जुन तो जन्माचा दाखला कोर्टात सादर करतोय आणि जजला सांगतोय. अर्जुन सांगतो, तो जेव्हा वडगावला पोहोचला होता तेव्हा तिथे त्याला एक इसम भेटला. शेजारी असतो तो अर्चनाच्या आई वडिलांचा शेजारी आणि त्याची बायको सगळी माहिती देते बरं का अर्जुनला. बघा मंडळी, अर्जुन म्हणतो, मी वडगावला गेलो, आजूबाजूच्या लोकांना विचारलं तेव्हा लक्षात आलं की त्यांनी बऱ्याच वर्षापूर्वी वडगावचं घर सोडलंय आणि कोणालाच माहिती नव्हतं की सध्या ते कुठे आहेत. पण मिलॉर्ड, त्या गावात आम्हाला एक माणूस भेटला आणि त्या माणसाने आमची बरीच मदत केली. आता तो माणूस काय म्हणाला अर्जुनला हे त्यांनी इथे दाखवलंय. अर्जुन विचारतो, तुमचा या घरातल्या लोकांशी काही संपर्क होता का? आता वडगावचा सीन दाखवला बरं का त्यांनी प्रेक्षकांनो. अर्जुन गेला होता ना रात्री तिथे विचारपूस करायला, तो सीन बघतोय आपण. अर्जुन विचारतो त्यांना, तुम्ही संपर्कात नाही आहात का यांच्या? त्यावर तो माणूस म्हणतो, नाही, पण माझी बायको आणि या सुनीलची बायको म्हणजे अर्चनाची आई दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. तिला काही माहित असेल माझ्या बायकोला तर आवाज देतो. आता त्या माणसाने त्याच्या बायकोला आवाज दिलाय. त्याची बायको बाहेर येते. तो माणूस म्हणतो, अगं ए वीणा, जरा बाहेर ये ग. मग ते बाई बाहेर येतात बरं का. मग ते इन्स्पेक्टर, त्या बाई बाहेर येतात घराच्या. तेव्हा ते इन्स्पेक्टर म्हणतात, मी इन्स्पेक्टर खरात आहे, तुमची इथे मैत्रीण राहत होती ना सुषमा, आम्ही त्यांच्याबद्दल चौकशी करायला आलोय. त्या कुठे राहतात तुम्हाला काही कल्पना आहे का? त्यावर आता ही बाई काही बोले ना, तर मग त्या बाईचा नवरा म्हणतो, अगं तुला काही माहिती असेल तर सांगून टाक. मग ती बाई म्हणते, सुषमा आणि तिचे मिस्टर इथून निघून गेले, त्यानंतर काही मला माहिती नाही ते कुठे गेले काय गेले. मी तिला एकदा फोन करायचा प्रयत्न केला पण तिचा फोन बंद होता. अर्जुन म्हणतो, त्यांना एक लहान मुलगी होती ना? त्यावर या ताई म्हणतात, हो ना, हो, ती मुलगी अगदी माझ्या अंगाखांद्यावर खेळलेली आहे, तिला मी तिच्या जन्मापासून बघितलंय ना. त्यावर अर्जुन म्हणतो, जन्मापासून म्हणजे तिचा जन्म इथे झाला इकडच्या हॉस्पिटलमध्ये? त्यावर या बाई म्हणतात, नाही हो, इथे नाही, इथे जवळच एक मांजरगाव म्हणून आहे, तिथे झाला त्या मुलीचा जन्म. आणि मला चांगलं आठवतंय, व्यवस्थित आठवतंय, तेव्हा राजन भाऊजी कुठल्या तरी कामासाठी गेले होते पुण्याला. सुषमा एकटीच घरी होती आणि तिला अचानक कळा सुरू झाल्या. तिचं नाव मांजरगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नोंदवलं गेलं हे मला माहीत होतं. मीच तिला तिथे घेऊन गेले आणि तिथेच अर्चनाचा जन्म झाला. त्यावर अर्जुन म्हणतो, इन्स्पेक्टर खरात, आपल्याला मांजरगावाला सोनलच्या जन्माचा दाखला मिळू शकतो? त्यावर आता ही बाई म्हणते, कोण सोनल? मी तर अर्चनाबद्दल बोलते. त्यावर अर्जुन म्हणतो, हो ताई, तुमची जी अर्चना आहे ना तीच आमची सोनल आहे. अर्जुनने त्या बाईला असं सांगितलं आणि हा सीन इथेच समाप्त झाला. अर्जुन आता कोर्टात सांगतोय, मी आणि इन्स्पेक्टर खरात त्यानंतर मांजरगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथले रेकॉर्ड्स चेक करायला लागलो. खूप वेळ शोधाशोध केल्यानंतर आम्हाला सोनलच्या जन्माचा दाखला फायनली मिळाला आणि अशा पद्धतीने अर्जुनला सोनलचं बर्थ सर्टिफिकेट मिळालंय आणि बर्थ सर्टिफिकेटवर लिहिलेलं असतं की 2 मे 2005 हा तिचा जन्माचा पुरावा आहे, म्हणजे जन्मतारीख वगैरे आहे आणि ते त्याने कोर्टात सबमिट केलंय. यावरनं असं सिद्ध होतंय बरं का प्रेक्षकांनो की सोनल ही अल्पवयीन नाहीये. ते जज साहेब चेक करतात तो दाखला. आणि आता अर्जुन पुढे सांगतो, म्हणजे 2008 साली जेव्हा जत्रेत आग लागली तेव्हा सोनलचं वय 3 वर्ष होतं आणि 2026 आता यावेळेला तिचं वय 21 वर्ष आहे. आता हे सांगितल्यानंतर सगळ्यांनाच आनंद झालाय. अर्जुन म्हणतो, हे सिद्ध होतंय की सोनल अल्पवयीन नाहीये आणि माझ्या क्लायंट सायली सुभेदार यांच्यावर पोक्सोचा कायदा लागूच होऊ शकत नाही मिलॉर्ड. आता अर्जुनने हे सांगितल्यानंतर सायलीला खूप आनंद झालाय, घरच्यांना आनंद झालाय. अर्जुन म्हणतो, मी कोर्टाला विनंती करतोय की सायली सुभेदारांना लगेच जामीन मिळावा, इम्युनिटी बेसिसवर काहीतरी तो सांगतोय बरं का. आणि म्हणतोय की त्या 7 महिन्याच्या प्रेग्नंट आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात यावा मिलॉर्ड, दॅट्स ऑल. एवढं बोलून अर्जुन खाली बसलाय. मग आता ते जज थोडा वेळ विचार करतात आणि शेंडे वकिलाला म्हणतात, तुम्हाला काही बोलायचं आहे का यावर शेंडे वकील? आता ते शेंडे वकील काय बोलतात बघा. ते ॲडव्होकेट शेंडे समोर येतात आणि आता म्हणतात, येस माय लॉर्ड, मला बोलायचं आहे. सोनल ही अल्पवयीन नाही आहे हे सिद्ध जरी झालं असेल तरी सायली सुभेदार यांच्यावर मुलींची तस्करी करण्याचा गुन्हा अजूनही लागू आहे, कारण अजून त्या बाकीच्या मुली सापडलेल्या नाही आहे. हा गुन्हा गंभीर आहे मिलॉर्ड.
सुरेशच्या स्टेटमेंटवरनं आपण विचार करू शकतोच की मानसी नावाची मुलगी आहे, अजून आहे आणि ती सापडलेली नाही आहे आणि ती तर अल्पवयीन असू शकते. त्यामुळे पॉक्सो हटवून यांना जामीन देण्याचा प्रश्न येतच नाही. अर्जुन आता ऑब्जेक्शन घेतो बरं का आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, पोलिसांना त्या मुली सापडल्यात आणि अल्पवयीन आहेत त्या मुली, असा कुठलाही पुरावा नाही सापडलेला अजून. अर्जुनने यांचे दावे खोडून काढलेत. अर्जुन म्हणतो पोलिसांना अजूनही त्या मुली सापडलेल्या नाहीयेत आणि त्या अल्पवयीन आहेत ह्याचा पुरावा अजून काहीही नाही. आणि तसंही सोनलच्या बाबतीत जे झालं ते त्या मुलींच्या बाबतीत होणार नाही हे कशावरून. आणि माझ्या क्लायंट सायली सुभेदार यांना जेलमध्ये ठेवणं योग्य नाही आहे, कारण त्यांच्यावर कुठल्याच क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे. अर्जुनने आता असं सांगितल्यानंतर जज पण आता विचार करायला लागतात. अर्जुन म्हणतो, माझे क्लायंट पळून जाण्याचा विचारच करू शकत नाही. पनवेलमध्ये त्यांचं राहतं घर आहे, त्यामुळे कोर्टाने त्यांना बेल द्यायला काहीच हरकत नाही. शिवाय त्या 7 महिन्याच्या प्रेग्नंट सुद्धा आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात यावा. दॅट्स ऑल मिलॉर्ड, असं म्हणून अर्जुन खाली बस. आता जज साहेब त्यांचा निर्णय देतात बरं का मंडळी. थोड्या वेळ पॉज घेतलाय, थोडासा सस्पेन्स ताणलाय. मग ते जज साहेब बोलायला लागतात की मुलींच्या तस्करीचा आरोप जरी सायली सुभेदारांवरून हटला नसला तरी पण बाकीच्या मुली अजून सापडलेल्या नाही आहेत. सोनल अल्पवयीन आहेत हे सिद्ध झालेलं आहे, पण तरी बाकीच्या मुली सापडलेल्या नाही आहे आणि त्यातली एक मुलगी अल्पवयीन असू शकते याचा संशय आहे. त्यामुळे सायली सुभेदारांवरनं पोक्सोचा कायदा हटवला जात नाहीये असं जज साहेब सांगतात आणि पुढे म्हणतात, या बाबतीत कोर्ट बचावाची भूमिका घेत आहे आणि आता सोनलचं वय 21 वर्ष असल्याचे पुरावे समोर आले आहेत, पण गायब असलेल्या मुलीचे कुठलेही पुरावे अजून कोर्टाकडे नाही आहेत आणि आरोपी पनवेल सोडून कुठेही जाण्याचा धोका दिसत नाहीये. त्यामुळे हे कोर्ट सायली सुभेदारांची जामिनावर मुक्तता करत आहे. असं कोर्टाने निकाल दिल्यानंतर सगळ्यांनाच आनंद झालाय बरं का प्रेक्षकांना, म्हणजे सुभेदारांना. आणि बाकीच्या विलन्सला खूप टेन्शन आलंय आणि यांची चांगलीच धांदल उडाली आहे. पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय. आता ते जज साहेब पुढे म्हणतात की तसेच कोर्ट कुठल्याही बाबतीत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही आणि पोलिसांना ताकीद देते की सगळ्या गोष्टी निगराणीमध्ये तपासा वगैरे. आणि तो जो कदम आहे ना त्याला विचारायला 10,000ची कॅश भरायला लावतात आणि 1 महिन्याची शिक्षा करतात. तो वॉर्ड बॉय कदम आहे ना त्याला. आता हे सगळं झाल्यानंतर कोर्ट बरखास्त झालेले आहे आणि फायनली आता सायलीला जामीन मिळाला आहे बरं का मंडळी. सचिन राकेश पटकन निघून जातात बरं का कोर्ट संपल्यावर, ते ओळखू येऊ नये म्हणून. अर्जुन आता सायलीजवळ यायच्या आधी त्या शेंडेला म्हणतो, थांबा शेंडे वकील, 2 मिनिटं द्या जरा, तुम्ही लगेच जायची घाई करू नका. काही बोलायचं नाही आहे मला, पण मला ना ॲक्च्युली काहीतरी आठवत आहे. मागच्या हिअरिंगमध्ये तुम्ही काहीतरी म्हणाला होतात की मी कितीही प्रयत्न केले तरीसुद्धा माझ्या बायकोला मी जामीन देऊ शकणार नाही वगैरे वगैरे, असं काहीतरी बोलला होतात ना तुम्ही शेंडे वकील. काय होतं बघा, मला आठवत नाही आहे. हां, आठवलं. मीच तुम्हाला चॅलेंज केलं होतं शेंडे वकील की पुढच्या हिअरिंगमध्ये मी माझ्या बायकोला बेलवर सोडवेल आणि घरी घेऊन जाईल. ॲडव्होकेट शेंडे, एक गोष्ट लक्षात ठेवायची, अर्जुन सुभेदारांनी चॅलेंज केलं की जिंकणार कोण हा प्रश्नच येत नाही बरं का. अर्जुन थोडासा ॲटिट्यूड देतोय बरं का त्या वकिलाला. त्यावर आता तो वकील म्हणतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तुम्हाला आता फक्त ना जामीन मिळाला आहे, तुमच्या बायकोला जामीन मिळाला आहे. तुमच्या बायकोवरचे आरोप अजून हटवलेले नाही आहेत कोर्टाने. अजून या केसचा फार मोठा डोंगर चढायचा आहे बरं का तुम्हाला. त्यावर अर्जुन उत्तर देतो त्याला की माझ्या बायकोसाठी मी कुठलाही डोंगर चढायला तयार आहे. आता माझं पुढचं चॅलेंज ऐकून घ्या, मी माझ्या बायकोला निर्दोष मुक्त करणारच. अर्जुनने आता शेंडे वकिलाला दुसरं चॅलेंज केलंय आणि म्हणतोय, अख्ख्या जगाला कळणार आहे आता की माझ्या बायकोवर केलेले सगळे आरोप खोटे आहेत. हे चॅलेंज आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांचं. नाही, एक्सेप्ट करा चॅलेंज, असं म्हणून तो त्याचा हात पुढे करतो. पण शेंडे वकील मात्र हात न मिळवताच निघून जातो. आणि मग शेंडे वकील गेल्यानंतर प्रतापराव लगेच सायलीला म्हणतात, अभिनंदन सायली. सायली म्हणते, अभिनंदन माझं नाही, तुमच्या मुलाचं करा, त्यांनी आणखीन एक विजय मिळवलाय. आणि मग बाहेर पत्रकार बोलताना दाखवलेत, काही असे एका मागोमाग एक सीन घेतलेत. कोर्ट सीन जरा पटकन रॅप केला असं नाही वाटलं का मंडळी? असो, पण छान दाखवलाय त्यांनी आजचा हा एपिसोड. आता सायली असं बोलल्यानंतर बाहेर पत्रकार लोक सायलीबद्दल चर्चा करताना दाखवले. त्यातली एक पत्रकार ऐकवली आपल्याला. ती म्हणत असते, आत्ताच हाती आलेल्या सूत्रानुसार वात्सल्य आश्रमातल्या केसला एक वेगळंच वळण मिळालंय. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारांनी आत्ताच सिद्ध केलंय की पोलिसांच्या ताब्यात असलेली मुलगी अल्पवयीन नाही आहे.
मुलगी अल्पवयीन नसल्यामुळे सायली सुभेदारांची जामिनावर मुक्तता झाली. आपण लवकरच त्यांच्याशी संपर्क साधू, असं ती पत्रकार बोलत असताना तिकडनं अर्जुन आणि सायली येत आहे आणि मग पत्रकार लोक त्यांना प्रश्न विचारतात. आता सायलीला विचारण्यात येतं की मिसेस सुभेदार, तुमच्या मिस्टरांनी तुम्हाला जामीन मिळवून दिलाय, तुमच्या मनात काय भावना आहे? सायली म्हणते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी मला जामिनावर सोडवलं, यात मला काही आश्चर्य नाहीये. मला खात्रीच होती की अर्जुन सुभेदार मला जामिनावर सोडवतीलच आणि या केसमधनं पण ते मला निर्दोष मुक्त करतीलच. त्यावर आता दुसरी पत्रकार म्हणते, तुमच्यावरचे आरोप खूप गंभीर आहेत, तुम्ही खरंच निर्दोष मुक्त व्हाल या केसमधनं वाटतं तुम्हाला? सायली म्हणते, माझ्या नवऱ्यावर आणि माझ्या वकिलावर पूर्ण विश्वास आहे. अर्जुन म्हणतो, या आधी सुद्धा आमच्यावर बरेच आरोप करण्यात आले होते, पण ते सगळे आरोप कोर्टामध्ये आम्ही सिद्ध केलेत की खोटे आहेत. सायलीवरचे सुद्धा सगळे आरोप खोटे आहेत आणि लवकरच मी हे कोर्टात सिद्ध करेलच. आता पत्रकार लोक पुढे काही प्रश्न विचारणार, तेवढ्यात अर्जुन आणि सायली, प्रतापराव, कल्पनाताई सगळे तिथून निघून जातात. सायली आता घरी आली आहे. सायली घरी आल्या आल्या ही गौरी पटकन तिला बिलगते आणि मोठ्याने ओरडते, सायली ताई. सायलीला ऑक्शन करण्यासाठी अस्मिता आणि ती श्वेता आली आहे बरं का बाहेर. बघा मंडळी, आता सायलीचं छान स्वागत होतं इथे. अस्मिता आता सायलीचं ऑक्शन करते आणि म्हणते, वेलकम बॅक सायली, तू घरी येणारेस आमची खात्री होती. अश्विन म्हणतो, हो ग वहिनी, आम्ही आतुरतेने तुझी वाट बघत होतो. मग श्वेता पण तिथेच आहे बरं का. श्वेता काही बोललेली नाहीये. अर्जुन म्हणतो, बायको चल आता, सगळं घर तुझी वाट बघत होतं. अर्जुन आता सायलीला अगदी प्रेमाने आणि सन्मानाने घरात घेऊन आलाय. इकडे आता प्रिया आणि राकेशचं बोलणं दाखवलंय आपल्याला. मध्येच हा सीन. प्रिया आली आहे बरं का राकेशला भेटायला. आता राकेश हिला भेटायला का गेला तेच कळलं नाही मला. हिला कळलंच होतं ना प्रेक्षकांनो, जामीन मिळालाय म्हणून सायलीला, मग हिला लागली भेटायला जायची काय गरज होती? बरं, गेल्याच्या गेला भेटायला आणि कानाखाली खाऊन आला बिचारा. प्रिया आता राकेशला पाहिल्या त्याच्या कानाखाली वाजवते बरं का. त्याला कळतच नाही नेमकं झालं तरी काय. तो आता त्या कॉन्स्टेबल बाईकडे बघायला लागतो आणि मग प्रियावर चिडतो. पण यांनी आता असं ठरवलंय सगळ्या सायली अर्जुनच्या शत्रूंनी की आपली एकी कायम ठेवायची. पण महिपत बाबा मात्र आता चिडलाय, सॉलिडच चिडलाय. आता प्रिया राकेशला मारते आणि म्हणते, काय रे देव, जेव्हा अक्कल वाटत होता राकेश तेव्हा तू सुमनच्या चकल्या खात बसला होता का? तुला एक काम दिलं होतं मी, तेही तुला धड जमलं नाही ना. तुला काय सांगितलं होतं मी, हॉस्पिटलमधल्या वॉर्ड बॉयला नीट मॅनेज कर, पण नाही, तू नाही केलंस नीट मॅनेज. तो अर्जुन नाका खालून घेऊन गेलाय आपल्या सायलीला. त्यावर राकेश म्हणतो, अगं बेल मिळाली आहे फक्त सायलीला, ती काही सुटली नाही आहे. प्रिया म्हणते, बेलच मिळाली ना, इथे कुठे राहिली ती? मला इथे बघायचं होतं तिला सडताना. तुला जमलंच नाही यार. 2 दिवस पण मला तुम्ही हे सुख उपभोगू दिलं नाहीये. ती गेली ना, ती सायली घरी गेली ना, मी का नाही गेले घरी? माझं पण घर आहे ना ते. अरे ती तिथे, मी इथे. मी का सहन करू हा अन्याय? का सहन करू मी हा अन्याय? आता महिपतचा सीन दाखवला बरं का. महिपत म्हणतो, मी हे सगळं कसं सहन करायचं दीक्षित? तो अर्जुन सुभेदार कोर्टात पुन्हा जिंकलाय. हे प्रकरण आता वाढणार आणि याचा फटका महिपत शिकलेला नाही तर महिपत बाबाला बसणार. तुमच्या सगळ्यांच्या नादी लागलो आणि या फंद्यात पडलो मी. आता हे प्रकरण जर माझ्या अंगाशी आलं ना दीक्षित, तर मी वाटोळं करेल बरं का तुमच्या सगळ्यांचं. सचिन लगेच म्हणतो, नाही अण्णा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, यावेळेला असं काही होणार नाहीये. महिपत बाबाच्या रेप्युटेशनला धक्का लागणार नाहीये. तुमचा काहीच संबंध नाही हो या प्रकरणाशी आणि तुमचा संबंध जोडला पण जाणार नाहीये. महिपत म्हणतो, अरे पण तो अर्जुन सुभेदार, ज्याने त्याच्या बायकोला सोडवलंच ना, डेंजर माणूस आहे तो. त्याला काही घेणं देणं नाहीये कोणत्या गोष्टीशी. तुला एक सांगतो सचिन, या सगळ्या प्रकरणात महिपत बाबाचं नाव आलं आणि माझं नाव जर गोवलं गेलं तर मी माफीचा साक्षीदार होईल आणि तुमची सगळ्यांची नावं सांगल बरं का. लगेच सचिन म्हणतो, मलाच का बोलताय तुम्ही? त्या राकेशच्या बिंडोकपणाचं काय? प्रिया ती पण होतीच ना या प्लॅनमध्ये सामील. आता सचिनने असं बोलल्या पुन्हा प्रियाचा सीन दाखवलाय. प्रिया आता राकेशची कॉलर धरते बरं का आणि त्याला अशी जवळ घेत म्हणते, काय रे, काय चुकलं माझं? काय चुकलं? बोल ना राकेश, बोल. राकेश प्रियाला म्हणतो, अगं तूच म्हणाली होतीस ना अर्जुनला सगळं खरं खरं कळू द्या वडगावच्या आगीबद्दल वगैरे वगैरे. तो अर्जुन गेला ना मग वडगावला, त्याने सगळं शोधून काढलं ना. जर वडगाव हे गावच सांगितलं नसतं अर्जुनला तर हा सगळा प्रश्न उद्भवलाच नसता. प्रिया तूच काढलंस हे सगळं अर्जुनला खरं खरं बोलायचं ते. राकेशने असं बोलल्या प्रिया म्हणते, तू ना राकेश अक्कल शून्य ते अक्कल शून्यच राहणार बघ. अरे फेक इन्स्पेक्टर आणि तो सुरेश जर सोनलला आश्रमात आणायला गेलेले असताना आश्रमात पकडले गेले असते ना, तर सायलीच्या ऐवजी तू आणि सचिन इथे जेलमध्ये असता आज. आता महिपतचा सीन दाखवला पुन्हा एकदा. महिपत म्हणत असतो, राख होणार, राख, सगळ्यांची राख होणार आणि त्यात सगळ्यात आधी महिपत बाबाची आहुती जाणार.
सचिन म्हणतो नाही हो अण्णा, असं काही होणार नाहीये, तुम्ही उगाच एवढे टेन्शन घेताय, असं काहीच होणार नाहीये, हा एक छोटासा सेटबॅक आहे. सायली अजून निर्दोष सुटलेली नाहीये अण्णा. अहो आपण जोपर्यंत आपली एकी शाबूत ठेवू ना तोपर्यंत आपले अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आपण एकत्र राहायचं अण्णा आणि एकत्रच त्या सायलीला आणि अर्जुनला आयुष्यातून उठवायचं बघा. आता महिपत फक्त रागाने बघतोय या सगळ्या गोष्टींकडे असं दाखवलंय. पण महिपत आता ऐन वेळेला बदलू पण शकतो बरं का मंडळी, आणि लगेच स्वतःची साक्ष फिरवून यांच्याकडूनही होऊन जाऊ शकतो. म्हणजे काही होऊ शकतं ऐन वेळेला मालिकेमध्ये. आता सायलीचं सीन दाखवलाय घरचा. कल्पनाताई म्हणतात बाई सायली आता आराम कर, किती अशक्त झाली आहेस ग तू, आणि आता कुठल्याच कामाला हात लावू नकोस हं. मग आता प्रतिमात्या म्हणतात हो ना सायली, तुझ्यासाठी हा खूप कठीण काळ असेल ना बेटा, नाही आता ना तू आरामच कर आणि खरंच कुठल्याच कामाला हात लावू नकोस हं. मग सायली म्हणते हो आई. प्रतिमात्या म्हणतात हा काळ तुझ्यासाठी खूप अवघड होता ना बेटा, अशक्त झाली आहेस ग, खातपीत पण नव्हतीस ना तिथे काही. सायली म्हणते आई मी फक्त 2 दिवस इथे नव्हते, अशक्त कशी होईल. त्यावर प्रतिमात्या म्हणतात आईची नजर कशी असते ना सायली, ते कळेलच हं तुला थोड्या दिवसातच. कल्पनाताई म्हणतात सायली बाई तुझा चेहरा ना खूपच कोमेजला बाई, तू आता घरातल्या कुठल्याच कामाला हात लावू नकोस हं. प्रतापराव म्हणतात हो बाई सायली तुझं काही खरं नाही बरं का, या दोघी मिळून तुला सक्तीची विश्रांती घ्यायला लावणार बघ. लगेच चैतन्य म्हणतो हो वहिनी, सगळेजण तुझी खूप काळजी घेणार आहे बरं का. अगं आमच्याकडे तर कोणी बघणार पण नाहीये, तसंच आम्हाला आधीच कोणी भाव देत नाही, आणि आज तर आम्ही चक्कर येऊन पडलो तरी आम्ही काही बघणार नाही हं, नाही म्हणजे आमच्याकडे कोणी बघणार नाहीये. अश्विन म्हणतो हो ना. लगेच चैतन्य म्हणतो आम्हाला जर उचकी लागली ना तर लगेच अश्विन म्हणतो अरे आपल्याला ढकलून दादा सायली वहिनीला पाणी द्यायला पुढे जाईल बाबा. लगेच आता स्मिता म्हणते चला अर्जुन आता घरात दिसेल, एवढ्या दिवसापासून घरात दिसलाच नाहीये. सायली म्हणते अगं काय झालं, माझ्यासाठी पुरावे गोळा करत होते ना हे. अस्मिता म्हणते माहिती आहे का मला, गंमत केली. सायली म्हणते या कठीण काळामध्ये तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे होतात म्हणून मला शक्ती मिळाली आहे. आणि बघा घरचा सीन त्यांनी इथेच संपवला. आता पुन्हा शेवटचा सीन दाखवत आहेत ते. राकेश म्हणत असतो हे बघ प्रिया, आता जे झालं ते झालं, आता पुढे काय करायचं ते सांग. प्रिया म्हणते तू विचार कर, तू बरोबर विचार करावा ना, एवढी तुझी लायकी नाहीये हं राकेश. राकेश म्हणतो ए प्रिया तू मला काही बोल ग, पण एक गोष्ट खरी आहे बरं का, आपण आता असं एकमेकांच्या सोबत राहायला हवं, कारण एकी आपली ताकद आहे प्रिया, आपण असं भांडून चालणार नाहीये. प्रिया म्हणते कधी नव्हे ते बरोबर बोललास राकेश, आपल्यात फूट पाडून चालणार नाही, आपण 5 नाही 7 जण आहोत. आपण जर एकत्र राहिलो ना तर त्या अर्जुन सायलीच्या आयुष्याची आपण राख रांगोळी करूयात, असं प्रिया बोलते. आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. काय प्रेक्षकांनो, प्रिया फक्त स्वतःचा बदला काढण्यासाठी अर्जुन आणि सायलीला त्रास देते बरं का, म्हणजे तिला आत्मिक सुख मिळावं म्हणून ती हे सगळं करते, बाकी काही संबंध नाहीये बरं का कुठल्याच गोष्टींचा. असो आता पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय की सायली म्हणते अहो आपल्याला आता बाकीच्या मुलींना शोधावं लागेल बरं का लवकरात लवकर. आणि इकडे या सचिनला त्या कोण तो टोनी आहे ना त्याचा फोन आलाय. तो टोनी म्हणतोय आता ना आपण पटकन ते लोकेशन बदलू आणि मुलींना हलवू. आणि इकडे सायली आता अर्जुनला म्हणते जो कोणी हा प्लॅन करतोय ना त्याचं आधीपासून माझ्यावर बारीक लक्ष दिसतंय बरं का, आणि श्वेता यांच्या रूमला कान देऊन ऐकते असं त्यांनी दाखवलंय. हा टोनी नावाचा जो कोणी इसम आहे ना तो नवीनच कॅरेक्टर घेतलंय असं दिसतंय बरं का मंडळी, कारण त्यांनी ते दाखवलेलं नाहीये. बघूयात आता मालिकेत पुढे काय घडतंय, श्वेता पकडली जाईल का, आता सायली निर्दोष कशी सिद्ध होते हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला दिसेलच. चला तर मंडळी आजचा हा भाग आवडल्यास लाईक करा. तुमच्या सगळ्या कमेंटसाठी खूप खूप आभार. कसा वाटला आजचा भाग मला नक्की सांगा हं. भेटूयात उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत मंडळी काळजी घ्या स्वतःची, टेक केअर, धन्यवाद.